मित्रांनो, तुम्हाला सुद्धा शिकवायला आवडतं का? किंवा तुम्हाला इतरांना मार्गदर्शन द्यायला आवडतं का? मग तुम्हाला नक्कीच असं वाटत असेल, की आपण शिक्षक व्हावं. पण शिक्षक होण्यासाठी काय-काय केलं पाहिजे? त्यासाठी कोर्सेस काय-काय असतात? कोणत्या एक्झाम्स द्याव्या लागतात? कुठे जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत? आणि 12वी नंतर काय करावं? या सगळ्या गोष्टींची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत शिक्षक होण्याच्या प्रवासाबद्दल. खरं तर शिक्षक म्हणजे केवळ शिकवणारा व्यक्ती असं नसतं. तर शिक्षक हे विचार घडवणारे असतात, समाज घडवणारे असतात. त्यामुळे हे फक्त एक प्रोफेशन नाहीये, तर हा एक विचार घडवणारा, समाज घडवणारा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे शिक्षक होणं हे खरंच एक सन्मानाची गोष्ट आहे. खरं तर जेव्हा तुम्ही हे प्रोफेशन निवडाल किंवा जेव्हा तुम्ही निवडाल, की मला शिक्षक व्हायचं आहे, त्याच्या आधी तुमची स्वतःची अशी काहीतरी कारणं असली पाहिजेत. जसं की शिक्षक का झालं पाहिजे? तर एकतर हे समाज घडवण्याचे एक पवित्र कार्य आहे. एक प्रकारची समाजसेवा आहे. सतत शिकण्याची संधी मिळते. कारण प्रत्येक वर्षी नवीन-नवीन विद्यार्थी येत असतात. त्यांच्याकडून काहीतरी शिकायचं, नवीन-नवीन त्यांना शिकवायचं, याच्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. आणि या सगळ्यांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावरती एक सकारात्मक परिणाम होत असतो. आणि त्याच्यावरही महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांना सरकारी आणि खाजगी दोन्ही ठिकाणी नोकरी करण्याच्या संधी अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारे शिक्षक का व्हावं याची माझ्याकडे काही कारणं आहेत. तुमच्याकडची कारणं यापेक्षाही वेगळी असू शकतात. आणि एक लक्षात ठेवा, जेवढं कारण महत्त्वाचं असेल किंवा जेवढं कारण तीव्र असेल, तेवढंच तुम्हाला ती इच्छा किंवा ते ध्येय गाठण्यासाठी मदत होणार आहे. आता त्यानंतर शिक्षक होण्यासाठी काय-काय स्टेप्स आहेत ते आपण बघूया. एकतर पहिली स्टेप म्हणजे काय, तर 1ली ते 5वी ज्याला आपण प्राथमिक शिक्षक असं म्हणतो. सो ते जर शिक्षक तुम्हाला व्हायचं असेल, तर त्यासाठी 12वी पास झाल्यानंतर तुम्ही डी करू शकता. डी म्हणजे काय, डिप्लोमा इन एज्युकेशन. तर हे जे एज्युकेशन आहे ते तुम्ही कंप्लीट करू शकता. तर साधारणतः डी हे 2 वर्षांचं असतं. त्यानंतर तुम्हाला टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट द्यावी लागते किंवा सी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट द्यावी लागते. आता खरं तर राज्य टी म्हणजेच त्याला आपण महा-टी-ई-टी असं पण म्हणतो. तर या एक्झामने तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्येच ज्या टीचर्सच्या व्हॅकन्सीज आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. पण जर तुम्ही सी-टी-ई-टी दिली, तर जे काही सी बोर्डाच्या शाळा आहेत किंवा 1ली ते 5वीचे जे काही स्कूल्स आहेत किंवा इव्हन पूर्ण इंडियामध्ये जे काही सेंट्रल बोर्डचे स्कूल्स आहेत, त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. सो सी-टी-ई-टी आणि राज्य टी किंवा महा-टी दोन्ही एकच आहे. तर अशा प्रकारच्या 2 परीक्षा असतात, ज्या तुम्ही देऊ शकता आफ्टर डी ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता जर तुम्हाला 6वी ते 8वी या वर्गांसाठी शिक्षक बनायचं असेल, तर यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन करावं लागतं. आता अगेन इथे मी लिहिलं होतं 12वी पास. आता 12वी कुठल्या विषयामधून? तर कुठल्याही विषयामधून तुम्ही कॉमर्स घ्या, सायन्स घ्या, आर्ट्स घ्या. तुम्ही जे काही विषय ठेवणार असाल त्याच विषयामध्ये पुढे तुम्हाला ते शिकवता येतील. ठीक आहे. सो तुम्ही जर आर्ट्स हा विषयामधून 12वी केली असेल, तर आफ्टर 12th जेव्हा तुम्ही डी कराल, तेव्हा तुम्ही आर्ट्समधले मग इतिहास असेल, भूगोल असेल किंवा साधारणतः 5वी पर्यंत इतिहास, भूगोल इतकं नसतं. परिसर अभ्यास भाग 1, परिसर अभ्यास भाग 2 किंवा मराठी वगैरे असे विषय तुम्ही शिकवू शकता. हे जर तुम्ही सायन्समधून केलं असेल, तर मग तुम्ही सायन्स असेल किंवा मॅथ्स असेल यांसारखे विषय शिकवू शकता. सिमिलरली कॉमर्समधून केलं असेल, तर तुम्ही मॅथ्स वगैरे सारखे विषय शिकवू शकता. सो ज्या फील्डमधून तुम्ही तुमची 12वी केली असेल, तर त्या फील्डमधले विषय तुम्ही पुढे शिकवू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला विषय एक सिलेक्ट पण करावा लागतो, की डी कशामध्ये केलं आहे वगैरे ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. ती पुढची गोष्ट आहे. पण आता फक्त आपण 12वी नंतर चा पाथ बघतो आहोत. सो याच्या जास्त डिटेलमध्ये मी नाही जात आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, जर तुम्हाला 6वी ते 8वी साठी शिक्षक बनायचं असेल, तर तुमचं ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे. अगेन ग्रॅज्युएशन तुम्ही कशामध्येही करू शकता, कुठल्याही विषयामध्ये जो विषय तुम्हाला आवडत असेल. पुढे मात्र तुम्हाला त्याच विषयामध्ये शिकवायचं असतं मोस्टली. तेव्हा तुम्ही बी वेगळा विषय पण निवडू शकता. ठीक आहे. पण युजुअली लोकं ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे तोच विषय पुढे निवडतात. आता याच्यामध्ये बघा, ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही डी सुद्धा करू शकता किंवा तुम्ही बी दोन्हीपैकी काही पण करू शकता. दोन्ही पण एकाच वर्षांचं आहे. दोघांमध्ये फरक काय आहे? तर डी म्हणजे आहे डिप्लोमा इन एज्युकेशन, बी म्हणजे आहे बॅचलर्स इन एज्युकेशन. ठीक आहे. दोन्ही पण 2-2च वर्षांचे आहेत. तुम्ही दोघांपैकी कुठलाही कोर्स केला तरी पण तुम्ही 6वी ते 8वी साठी शिक्षक बनू शकता. अगेन तुम्हाला आफ्टर ग्रॅज्युएशन, आफ्टर डी किंवा बी टी किंवा सी द्यावी लागते. जेणेकरून तुम्ही मेरिट लिस्ट लागते त्याच्यामध्ये आणि ज्यांचा ज्यांचा नंबर त्या मेरिट लिस्टमध्ये येईल, तर ते लोकांसाठी व्हॅकन्सी असते पुढे जे अप्लाय करू शकतात आणि मग त्यानंतर तुम्हाला टीचर्सच्या ज्या काही जिथे-जिथे व्हॅकन्सी असतील त्या ठिकाणी तुम्हाला अलॉट केलं जातं. त्यानंतर पुढे आहे, माध्यमिक शिक्षक जर व्हायचं असेल इयत्ता 9वी ते 10वी साठी, तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन असणार आहे. अगेन सब्जेक्ट वाईज तुम्ही ज्या विषयांमध्ये ग्रॅज्युएशन केलं असेल त्याच विषयामध्ये तुम्हाला शिकवायला दिलं जातं. यासोबतच बी असणं कंपल्सरी आहे. सो तुम्हाला बॅचलर्स इन एज्युकेशन करणं कंपल्सरी आहे.
उदाहरणार्थ तुम्हाला जर गणित शिकवायचं असेल तर तुम्हाला बीएससी मॅथमॅटिक्स करायचं आहे आणि त्यासोबत तुम्ही बीएड करू शकता. तुम्हाला जर सायन्स शिकवायचं आहे तर तुम्ही बीएससी बायोलॉजी किंवा बीएससी बायोलॉजी असं येत नाही, बीएससी बॉटनी किंवा बीएससी झूलॉजी करू शकता आणि मग तुम्ही पुढे बीएड करू शकता. ठीक आहे. सो ऍक्च्युली आता 8वी पर्यंत कसं होतं की तुम्ही कुठल्याही विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं तरी तुम्ही नंतर विषय बदलून तो विषय शिकवू शकत होता. पण 9वी ते 10वी साठी असं नाहीये. तुम्ही ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं असेल तोच विषय तुम्हाला पुढे शिकवायचा असतो. ठीक आहे. सो डिपेंड्स की तुम्हाला कुठल्या वर्गाचे शिक्षक व्हायचं आहे, आय मीन म्हणजे कुठल्या माध्यमिक याचं व्हायचं आहे, प्राथमिक याचं व्हायचं आहे, त्यानुसार तुम्ही विषय वगैरे ठरवू शकता. ठीक आहे. अगेन यासाठी पण तुम्हाला सीईटी किंवा राज्य टीईटीच्याच परीक्षा द्याव्या लागतात, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन वेकेन्सीज मिळतील. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे तुम्हाला जर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, कॉलेजेसमध्ये, आता हे 11वी-12वीचं कॉलेज असेल किंवा त्याच्या पुढचे कॉलेजेस, डिग्री कॉलेजेस वगैरे असेल, तर या सगळ्यामध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बीएससी केलं असेल, तर तुम्हाला माध्यम आणि आफ्टर बीएड ऑफकोर्स, तर तुम्हाला माध्यमिक शिक्षक बनता येईल. पण तुम्ही जर एमएससी सुद्धा केलं, म्हणजे मास्टर्स इन सायन्समध्ये तुम्ही मॅथ्स घेतलं असेल, झूलॉजी घेतलं, बॉटनी घेतलं, मायक्रोबायोलॉजी घेतलं, काही पण विषय घेतला असेल, पण तुम्ही जेव्हा एमएससी करता त्याला आपण म्हणतो पोस्ट ग्रॅज्युएशन. तर त्यानंतर तुम्हाला एनईटी किंवा एसएटी करावं लागतं आणि जर तुम्हाला डिग्री कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पीएचडी पण काही कॉलेजेसमध्ये कंपल्सरी असतं. काही कॉलेजेसमध्ये एमएससी किंवा जर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टीचर व्हायचं असेल तर एमटेक वगैरे केलं तरी पण चालतं आणि परत तुम्ही शिकवत शिकवत पीएचडी तुमचं कम्प्लीट करू शकता. तर अशा प्रकारे काही क्रायटेरिया असतात आता कॉलेजचे. बट तुम्हाला जर कॉलेजेसमध्ये प्राध्यापक व्हायचं असेल तर एमएससी किंवा जे काही मास्टर्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, एमएससी असेल, एमकॉम असेल किंवा तुम्ही आर्ट्स मधून येणार असाल तर मास्टर्स इन आर्ट्स असेल. सो तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करणं कंपल्सरी आहे महाविद्यालयांमध्ये. मग ते 11th-12th असेल किंवा 12th नंतरचं असेल. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता हे जे कोर्सेस आहेत, डीएड असेल, बीएड असेल, तर हे सगळे कोर्सेस कुठून करायचे? तर जिल्हा शिक्षण संस्था पण असतात किंवा काही खाजगी कॉलेजेस पण बीएड प्रोव्हाइड करतात, राज्यस्तरीय कॉलेजेस पण बीएड प्रोव्हाइड करतात. सो बेसिकली तुम्ही त्यानुसार तुमचे कॉलेजेस जे आहेत ते फाइंड आउट करू शकता. डीएड किंवा बीएड हे दोन्हीही 2-2 वर्षांचे असतात आणि एमएड सुद्धा काही जण करतात, मास्टर्स इन एज्युकेशन. सो ते सुद्धा 2 वर्षांचं असतं, पण हे मोस्टली ऑप्शनल आहे कारण सगळेजण अर्थात बीएड वगैरेच करतात. पण काही कॉलेजेसचा असं जर काही क्रायटेरिया असेल की इफ यू वॉन्ट टू बी, नंतर तुम्हाला जर हायर पोस्ट वगैरे हवी असेल आणि मग एमएड कंपल्सरी असेल तर तुम्हाला ते करावं लागतं. बट बेसिक लेवलवरती बीएड आणि डीएड हे जे आहेत तर ते कंपल्सरी आहेत, बाकी एमएड कंपल्सरी असं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आता याच्यामध्ये सब्जेक्ट काय काय असतात. एकतर जे आपण बीएड डीएड पाहतोय याच्यामध्ये बालमानसशास्त्र म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी जे आहे तर ते कंपल्सरी असतं. त्यानंतर भाषा 1, भाषा 2 असतात, गणित असतं, विज्ञान असतं, सामाजिक शास्त्र. सो बेसिकली त्याच्यानंतर तुम्हाला जे जे विषय घ्यायचे आहेत ते सगळे विषय तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता किंवा ज्या विषयामध्ये तुम्हाला शिकवायचं आहे ते सगळे विषय तुम्ही इथे घेऊ शकता. सो याच्यामध्ये मी खूप जास्त डिटेलमध्ये नाही जाते, खूप वरवर तुम्हाला माहिती सांगते कारण इथे फक्त आपण एक रोड मॅप बघतोय की जर तुम्हाला 12वी नंतर शिक्षक व्हायचं असेल तर काय काय केलं पाहिजे. बाकी डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आता फक्त आपण वरवर एक माहिती पाहतोय की कसं शिक्षक वगैरे आपण बनण्यासाठी काय काय करू शकतो किंवा काय काय कोर्सेस वगैरे अवेलेबल आहेत. त्यानंतर आहे की आता जॉब्स कुठे कुठे मिळतात. एकतर सरकारी शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या वगैरे शाळा तुम्ही पाहिल्या असतील, म्युन्सिपल स्कूल्स पाहिले असतील. तर याच्यामध्ये जर तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून जॉब हवा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं एज्युकेशन कम्प्लीट करायचं आहे सांगितल्याप्रमाणे. नेक्स्ट आहे तुम्हाला टीईटी द्यायची आहे. टीईटी दिल्यानंतर मेरिट लिस्ट लागते आणि त्या मेरिट लिस्टनुसार किती जागा अवेलेबल आहेत त्या त्या शाळांमध्ये किंवा त्या त्या प्रदेशामध्ये काय पण प्रभागामध्ये वगैरे, तर त्यानुसार तुम्हाला ज्या सीट्स आहेत त्या अलॉट केल्या जातात. ठीक आहे. हे झालं सरकारी शाळांमध्ये. जर तुम्हाला खाजगी शाळांमध्ये टीचर व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोस्टली टीईटी वगैरे नाही दिलं तरीही चालतं. पण इथे असं आहे की तुमचं एकतर क्वालिफिकेशन बघितलं जातं अर्थात. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की डायरेक्ट इंटरव्ह्यू घेतला जातो, डायरेक्ट तुम्हाला शिकवायला दिलं जातं किंवा तुम्हाला तुमच्याच विषयामधले प्रश्न वगैरे विचारले जातात. म्हणजे इन शॉर्ट इथे तुमचं तुम्ही खरंच कॅपेबल आहात का ॲज अ टीचर. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एज्युकेशन घेतो, सगळं घेतो, पण कदाचित ते आपण तितक्या प्रभावीपणे इतरांना शिकवू शकत नाही आणि हे नाही झालं पाहिजे. सो ते सगळं बघितलं जातं की आपण शिकवू किती चांगलं शकतो किंवा समोरच्याला समजतंय किती चांगलं. त्याच्यामुळे बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की कधी कधी जर तुम्ही प्रायव्हेट स्कूल्समध्ये असाल तर कधी कधी एखादा नवीन टीचर कुठल्याही विषयाला अपॉइंट केला जातो आणि त्याच्या मागे प्रिन्सिपल किंवा एखादा हायर पोस्टवरचा टीचर बसतो जेव्हा तो समोर टीचर शिकवत असतो तेव्हा. सो ते जज केलं जातं की तो टीचर किती चांगल्या पद्धतीने शिकवतोय किंवा मुलांना किती चांगल्या पद्धतीने समजतंय, तर ते याचसाठी असतं.
किंवा काही ठिकाणी डेमो लेक्चर्स वगैरे द्यायला लावले जाऊ शकतात आणि मग त्यांचं सिलेक्शन केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इव्हन प्रायव्हेट क्लासेसमध्ये पण ॲज अ टीचर अपॉइंट होऊ शकता तुम्ही. तर यामध्ये प्रायव्हेट क्लासेसमध्ये असं एम-एड झालंच पाहिजे, बी-एड झालंच पाहिजे असं काही कंपल्सरी मोस्टली क्रायटेरिया नसतो. ते फक्त हेच बघतात की तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने शिकवता वगैरे येतंय. पण काही मोठे-मोठे क्लासेस जर असतील तर मे बी त्यांचा हा क्रायटेरिया असू शकतो. पण इव्हन तुम्ही प्रायव्हेट क्लासेससाठी पण अपॉर्च्युनिटीज आहेत तर त्या पण एक्सप्लोर करू शकता. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, की अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. आता खरं तर ज्यांना शिक्षक बनायचं आहे त्यांच्यामध्ये पहिल्यापासून काहीतरी कौशल्य असली पाहिजेत किंवा तुम्ही ती कौशल्य आत्मसात पण करू शकता. काय काय आहे? एक तर कम्युनिकेशन स्किल्स. आता तुम्हाला अर्थात समोरच्याला काहीतरी शिकवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने, प्रभावी पद्धतीने, स्पष्टपणे कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. कारण तुम्ही जे काही बोलताय ते समोरच्याला कळलं पाहिजे, तरच तुम्ही एक चांगले शिक्षक, एक चांगले वक्ता होऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे, की तुम्हाला माहिती आहे, की अर्थात तुम्ही जेव्हा वर्गामध्ये प्रचंड मस्ती करता, तेव्हा टीचर्स खूप पेशंटली हे सगळं हँडल करण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येकाला मारणं, ओरडणं वगैरे असं करत नाहीत आणि ते करणं म्हणजे ते करायला पण परमिशन नसते. प्रत्येकाला मारणं वगैरे हे नाही करू शकत शिक्षक. आत्ताच्या काळामध्ये नाही करू शकत. त्याच्यामुळे खूप पेशंटली प्रत्येक विद्यार्थ्याला हँडल करावं लागतं. कारण प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. प्रत्येकाची शिकण्याची स्पीड वेगळी असते किंवा प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने समजावलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे प्रत्येकाला हँडल करावं लागतं. तुम्हाला हे पण माहिती असेल, की बरेचसे शिक्षक जे आहेत, अतिशय बोरिंग टॉपिक असेल तरी पण तो खूप छान क्रिएटिव्ह करून शिकवतात. जेणेकरून तुम्हाला तो खूप चांगल्या पद्धतीने समजावा किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये मजा यावी. सो ते पण कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे, की बोरिंग टॉपिकला पण प्रचंड इंटरेस्टिंग करून शिकवता आलं पाहिजे आणि मग तेव्हा तुम्ही त्या विद्यार्थ्यांचे अतिशय फेव्हरेट टीचर वगैरे बनता. त्यानंतर नेक्स्ट आहे, की तुम्हाला आता सध्या टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. सो तुम्हाला ते सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टीज आहेत, गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल स्मार्ट बोर्ड हँडल करणं असेल किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवून ते शिकवणं असेल, थोड्याफार ॲनिमेशन च्या गोष्टी ॲड करून शिकवणं असेल, तर हे सगळं तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण विद्यार्थी पण जसं आता काळ बदलतोय किंवा आपण म्हणूया की ॲडव्हान्स होत जातोय, त्याप्रमाणे त्यांना पण एक्स्पेक्टेड असं आहे की तुम्ही त्या पद्धतीने स्वतःला चेंज करावं. सो तुम्हाला या पण गोष्टींशी तुम्ही फेमिलियर असला पाहिजेत. नेक्स्ट आहे की खरं तर शिक्षक म्हणजे फक्त शिकवणारा नसतो, तर तो शिकणारा असतो किंबहुना. कारण तुम्हाला स्वतःला खूप अपडेट ठेवावं लागतं. जेव्हा तुम्ही काहीतरी शिकवताय, तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दलची सगळी माहिती आता आधी स्वतःकडे असली पाहिजे. आणि अर्थात प्रत्येक वेळी जसं की फॉर एक्झाम्पल आता इतिहास आहे, तर तो जास्त बदलणार नाही. पण तुम्हाला जर तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, तर तुम्हाला आत्ताचे रिअल लाईफ एक्झाम्पल्स देऊन, ते इतिहासाशी कनेक्ट करून, मग ते त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल. किंवा तुम्ही जर सायन्स वगैरे शिकवताय, मॅथ्स वगैरे शिकवताय, तर सिलेबस मोस्टली कधी-कधी बदलत जातो हळू-हळू. सो त्या बदलत्या सिलेबस बरोबर तुम्हाला स्वतःला ॲडजस्ट करता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने शिक्षक जेवढा स्वतः शिकतो, तितकाच तो म्हणजे शिकवतो, त्यापेक्षा जास्त तो शिकत असतो. तर अशा पद्धतीने ही फक्त एक नोकरी नाहीये, तर एक जबाबदारी आहे. समाज घडवण्याची जबाबदारी आहे, समाजामध्ये योगदान देण्याची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे खूप चांगलं करियर आहे. सो तुम्ही अशा पद्धतीने या सगळ्या स्टेप्स फॉलो करू शकता. अजून याच्यामध्ये मी काही मिस आउट केलं असेल, तर ते पण तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, जे मी तुम्हाला सांगेन. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल, तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, की मला शिक्षक व्हायला आवडेल किंवा माझं स्वप्न शिक्षक होणं आहे. जेणेकरून मलाही पाहता येईल, की किती नवीन पिढी उत्सुक आहे या प्रोफेशनमध्ये येण्यासाठी. So thank you so much for watching this video. Best of luck for your dreams, for achieving your goals, and thank you so much. Bye bye.